नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी तुम्हाला मागे दाखवलं होतं पाडव्याच्या दिवशी मी हे घेतलेलं सँडविच मेकर. तर सँडविच मेकरमध्ये आज मी सँडविच करणार आहे फर्स्ट टाईम. तर ते सँडविच कसे होतात त्याच्यामध्ये मी ते रिव्ह्यू देईन तुम्हाला. तर मग तुम्हाला दाखवते मी सँडविच तयार करून. चला मग. तर मी तर सँडविच बनवायला घेतले आहे. पहिल्यांदा मी इथं ना सँडविच मेकरला इथं ब्रशने हे लावून घेणार आहे, बटर लावून घेणार आहे. आता सँडविच तयार करायला घेते. तर सँडविच आधी मी बटर लावून घेते. इथे छान मस्त मुलांना बटर छान वाटतात खायला. तर बटर लावून घेतलं. त्याच्यानंतर मग काकडीचे स्लाईस. तर मुलं असं काकडे सहसा खात नाही, तर मग काकडीचे स्लाईस मस्त केल्यात. त्याच्यामध्ये कसं सँडविचमध्ये खाऊन जातात टोमॅटोज, काकडीज हे खात नाही सहसा मुलं. तर ह्या पद्धतीने जर सँडविच बनवले ना तर मुलं अगदी खाऊन जातात आणि मग आपल्याला पण बरं वाटतं की त्यांच्या पोटात तरी जातं निदान ॲटलिस्ट असं. तरी ते छान मस्त मी सर्व ठेवून घेतले भाजी. तर आता मी इथं मस्त खूप सारं चीज मस्त टाकून घेत आहे. तर चीज मुलांना फार आवडतं आणि ते मुलं आवडीने पण खातात. त्याच्यामुळे मग मी खूप सारं चीज इथे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग इथं थोडं सॉस पण टाकलेलं आहे. टोमॅटो कॅचअप मुलांसाठी करतो आहे म्हणून टोमॅटो कॅचअप वापर केलेला आहे मी इथं. आणि मस्त झाले आपलं. आता फक्त आपल्याला ग्रिल करायचं आहे सँडविच. तर इथं मी सँडविच मेकरमध्ये हे सँडविच ठेवून घेतलेले आहे मस्त. आता बघू त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देते कसे होता काय होत आहे. तर आता इथे मस्त छान मी ठेवून घेतले आहे. तर सँडविच ठेवून झाल्यानंतर आपण याला लॉक करून द्यायचं आहे. इथे लॉकचं आहे बटन पुढे, तर ते लॉक होऊन जातं. तर बरोबर 10 ते 10 मिनटाच्या आतमध्येच आपलं सँडविच रेडी होऊन जाते. इथे पाहू शकता एकदम छान ग्रिल झालेलं आहे इथे. आणि गरम असतं, गरम आहे एकदम. तर त्याच्यामुळे मग मी इथं असं काढून घेतलेलं आहे. तर खूप छान मस्त खरपूस असं झालेलं आहे. तर इथं पाहू शकता खायला अगदी आता कसं टेस्टी होते ते तुम्हाला दाखवतेच. तर इथं खूप छान मला आता खूप पहिल्यांदा मी ट्राय केलं त्याच्यामुळे मला तर खूप भारी वाटलं आणि खूप भारी झालेत सँडविच. तर आता मी इथे टेस्ट करायला दिलेला आहे सँडविच. टेस्ट कशी लागते बघ. कशी आहे टेस्ट? चांगली लागते का? आवडलं ना? डब्याला पण चांगलं आहे की नाही नेला कधी मध्ये. करू का आता गरम गरम खाऊन घ्या. भाजी तुम्हाला भाजी पोळी पण देते, ती पण थोडी घ्या. तर सर्वांचं इथं सँडविच खाऊन झालं. माझं आवरलं गेलं किचन ओटा. त्याच्यानंतर हे सँडविच मेकर क्लीन करून ठेवायचं, नेहमी तसंच ठेवायचं नाही. कारण की त्याला धुता येत नाही, आपल्याला घासता येत नाही. तर आपण काय करायचं, टिश्यू पेपर किंवा कॉटनचा कपडा वगैरे असेल ना त्यांनी व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आता माझे टिश्यू पेपर तर संपलेले आहे, तर मग मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. ते व्यवस्थित सर्व आपण हे क्लीन करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हा पॅक करून ठेवून द्यायचा. आणि अशा प्रकारे मी सर्व सँडविचला बटर लागलेलं किंवा साईडला जे थोडंसं बटर थोडंसं पडलेलं असतं ना ब्रेडचं वगैरे, ते सर्व काढून घ्यायचं, व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आणि टिश्यू पेपरने हा असं क्लीन करायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला करायचं त्यावेळेस पण आपण टिश्यू पेपर घेऊन हा क्लीन करायचा, मग यूज करायचा. तर ह्या पद्धतीने हा आपला सँडविच मेकर यूज आपण करायचा असतो. तर इथं छान आता क्लीन करून मी सर्व व्यवस्थित ठेवून घेणार आहे. आणि ते पाहू शकता व्यवस्थित कॉटनच्या कपड्याने मी हा व्यवस्थित क्लीन करून घेतला. आणि तुम्ही पण असं सँडविच मेकर खरेदी करू शकता, कारण की खरंच मला तरी खूप आवडलं सँडविच. मी फर्स्ट टाईम यूज केलं आणि मला फार आवडला. अगदी युजफुल, म्हणजे उचलायला वगैरे ठेवायला अगदी सोपं, छोटी थोडी जागा लागते. त्याच्यामुळे खूप भारी आहे हे सँडविच मेकर. मला तर पहिल्यांदा ही खूप आवडली गोष्ट. आता मी वायर पण याची मस्त जे आधीचं होतं ना ज्याला जी छोटी वायर, तर ते त्यांनी परत मी पॅक करून व्यवस्थित बॉक्समध्ये हा ठेवून देते. जेव्हा आपल्याला यूज करायचं तेव्हा काढता येईल. तर छान आहे मस्त सँडविच मेकर, तुम्हीसुद्धा घेऊ शकता. तर चला मग बोलते मी नंतर तुमच्याशी.
सर्वांचं जेवण झाले. आज आम्ही जेवणामध्ये फक्त सँडविचच केले होते आणि भाजी चपाती होती सकाळी पडलेली, गवारची भाजी आणि चपाती. तर झाले आमचे सँडविच खाल्ले गेले. आणि कसे वाटले आजचे सँडविच, कसे झालेले आदवी? टेस्टी होते ना, तुला आवडले? तर छान झालं होतं, मस्त. आणि कधी कधी ना आपल्याला कमी भूक वगैरे राहील तर सँडविच मेकरमध्ये सँडविच बनवायला खूप सोपं, पटकन झटपट होते. तव्यावरती तवा ठेवा, परत ते खूप भांडे निघतात आणि याच्यामध्ये एकदम छान व्यवस्थित सँडविच झालेले, अगदी बाहेर विकत घेतो त्या टाईपमध्ये झालेले. आणि बाहेर इतके महाग पण असतं त्यापेक्षा, आणि फ्रेश पण वापरता की नाही भाज्या वगैरे. तर आपलं कसं घरामध्ये फ्रेश सर्व वापरून आपण सँडविच तयार करतो. तर असेच मी सँडविच बनवलेले, छान मस्त, सर्व मुलांना आवडलेले. तर चला मग, छान मस्त आहे सँडविच मेकर. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या, कारण की खूप छान होतं सँडविच, मुलांसाठी खूप भारी आहे. लवकर टिफिनमध्ये सँडविच देण्यासाठी, घरी गरमागरम नाश्त्याला बनवण्यासाठी. तर मुलांसाठी नक्की घेऊ शकता तुम्ही. त्याचा रिव्ह्यू एकदम मस्त आहे आणि मला आवडलं. आणि चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमची काळजी घ्या. बाय.